भाजपच्या लोकांना धमक्या देऊन पक्षात घेण्याचे प्रकार वाढले. नितेश राणे यांचे शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप. अशा प्रकारांमुळे कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युती करणार नाही, राणेंचं वक्तव्य. इतके मातब्बर असाल तर एकटे लढा. उदय सामंतांच्या सिंधुदुर्गमध्ये शिवसेना एक नंबरला, या वक्तव्यावरून नितेश राणे यांचं आव्हान. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या राजीनामा देणार. राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती. सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय. कोकाटेंसोबत चर्चा करणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया. रमी कैल्याच्या आरोपांवरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनीचं दर्शन घेतलं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. अडचणीमध्ये सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण. कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर, शनिदेवाकडे माझीही प्रार्थना. कोकाटेंच्या दर्शनावरून रोहित पवारांचा टोल. वाल्मी कराड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा संबंध आढळला नाही तर मंत्रिमंडळात पुन्हा संधी देऊ, अजित पवार यांचं सूचक वक्तव्य. तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याच्या अजित पवारांना घाई का, संजय राऊतांचा सवाल. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसणार. देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंना सहआरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाही, करुणा मुंडेंचा इशारा. आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवार यांनी पुण्यामध्ये मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. आपलं वाटोळं झालं. राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची ट्विट करत टीका. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं. अजित पवारांच्या हिंजवडीमधील आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती. माधुरी मिसाळ आणि माझ्यामध्ये वाद नाहीत, सहकारी म्हणून सूचना केली. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शिरसाट मुंबईवरून थेट छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत. माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय बैठक घेणार नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य. महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं? प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे? एकनाथ खडसेंचे सवाल. मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना आव्हान. मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावेत, राजकारण सोडेन. चारित्र्यावरून टीका केल्याचं एकनाथ खडसेंचं आव्हान. तर अनेक महिलांशी अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले. पक्षांतर बंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनवणेंना नोटीस. विजय कुराडे यांची नार्वेकरांकडे तक्रार. सोनवणेंचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी. माझा रोष आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवरही आमदार शरद सोनवणे यांचं स्पष्टीकरण. मनसेचा पालिका निवडणुकीपूर्वी मेगा प्लान. रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार. केंद्रीय समितीच्या अहवालानंतर राज ठाकरेंचा निर्णय. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री केक कापत वाढदिवस साजरा केला. आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन. महिलांना चष्मे आणि साखरेचं वाटप. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. युवासेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये ठिकठिकाणी युवासेनेची बॅनरबाजी. मेट्रो आणि कोस्टल रोड घडवतोय प्रगतीचं स्वप्न, अशा आशयाची बॅनरबाजी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे 11वे अवतार. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. कौतुक करताना पुरोहितांकडून मोदींची थेट देवासोबत तुलना. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं देवेंद्रजी सेवा सप्ताहाचं आयोजन. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनीला सुरुवात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं दर्शन घेतलं. त्यांनी मला काउजमॅन अशी पदवी दिली, त्यांचा आभारी आहे. भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया. अँब्युलन्स खरेदीची प्रक्रिया कोर्टातील याचिकेच्या निकालानंतरच. आरोपांवर आरोग्यमंत्री आबिटकर यांचा खुलासा. विरोधकांनी निव्वळ सरकारची बदनामी करण्यासाठी आरोप केल्याची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं मुंबई विमानतळावर जोरदार स्वागत. अरविंद सावंत यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानं पदाधिकाऱ्यांकडून स्वागत.
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची निवड समिती जाहीर. अजय माकणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती. खासदार प्रणितीश शिंदे यांचा देखील समितीमध्ये समावेश. लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर उद्यापासून चर्चा होणार, तर राज्यसभेमध्ये मंगळवारी विशेष चर्चा. विरोधकांच्या मागणीनंतर ऑपरेशन सिंदूरवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार. मालदीवला 4,850 कोटी रुपयांचं कर्ज देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. मालदीव दौऱ्यावर मोदींनी राष्ट्रपती मोहम्मद मुइझू यांच्यासह विविध नेत्यांची भेट घेतली. देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आणि सुविधांचं ऑडिट करणं अनिवार्य. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सर्वच राज्यांना आदेश. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 4 नक्षलवाद्यांचा खात्मा. इन्सास आणि SLR रायफलींसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र अर्जांची माहिती मागवली. सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना योजनेचा लाभ घेत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. दौंड तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसण्याची शक्यता. माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा. स्वप्नील शहांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली. खराब आणि बोगस काम करणाऱ्या संस्थेला जिजाऊंचं नाव वापरण्याचा अधिकार नाही. शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी माजी खासदार कपिल पाटलांना टोला लगावला. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान धीम्या मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. या दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल थांबणार नाही. हार्बर मार्गावरील वाशी ते पनवेल दरम्यान आज 5 तासांचा मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. CSMT ते वाशी दरम्यान विशेष लोकलची सुविधा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क ग्राउंडवर पार्किंगसाठी नवी नियमावली पाळली नाही तर वाहनधारकांना पहिला दंड 500 रुपये तर दुसरा दंड थेट 1,500 रुपये होणार. मुंबईतील व्यावसायिक आस्थापनांच्या इमारतींच्या तळघरातील वाहनतळांचा गैरवापर होत असल्यास कारवाई होणार. मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा. महारेराची स्थापना घरं घेणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी. घरं घेणाऱ्यांना ताटकळ ठेवू नका. 4 आठवड्यात सुनावणी सुरू करा. मुंबई उच्च न्यायालयाचे महारेराला आदेश. म्हाडाच्या जागेवरील पोलीस वसाहतींची दुरवस्था. म्हाडाकडून 27 पैकी 17 पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार. प्रस्ताव तयार. मुंबईमध्ये तब्बल 15 वर्षांनंतर नव्या कॉलेजसाठी प्रस्ताव. दक्षिण मुंबईमध्ये 5 नवीन महाविद्यालय उघडण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव सादर. दंडात्मक कारवाई. परळीमधील रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल. काल महादेव मुंडे यांच्या पत्नीसह अनेक नागरिकांनी रास्ता रोको केलं होतं. कनेरवाडीमध्ये देखील रास्ता रोको करणाऱ्यांविरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल. राजाभाऊ फड यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा नोंद. धुळ्याच्या साक्रीमध्ये जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलनाचं आयोजन. महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळाली यासाठी संमेलन. धुळ्यामधील साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्याकडून भात लावणी. शेतीपिकांची पाहणी करत असताना त्यांनी भात लावणी केली. राज्यातील अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार. हवामान खात्याची माहिती. पालघर जिल्ह्यामधील धरणं ओव्हरफ्लो. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जून-जुलैमध्ये 14% अधिक पावसाची नोंद. नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. जळगावच्या चाळीसगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी. नाले ओव्हरफ्लो झाल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. 8 पैकी 4 मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरली. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील सिरपूर गावामध्ये तलावाच्या सांडव्याचं पाणी शिरलं. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामधून पाणी सोडण्यात येणार. जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं निर्णय. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणामधून पाणी विसर्ग आणखी वाढवण्यात आला. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटांवरून 5 फुटांपर्यंत उघडले. वाशिम जिल्ह्यामधील अडाण धरणाचा 3रा दरवाजाही उघडला. 3 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. 29.91 क्युसेक पाण्याचा विसर्ग. जळगावातील डोंगरी नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये तरुणांची स्टंटबाजी. व्हिडिओ व्हायरल. दरम्यान पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले होते. नाशिक जिल्ह्यामधील नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 15,775 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणामधून जायकवाडीच्या दिशेनं 34.33 TMC पाण्याचा विसर्ग.
धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कुरनूर धरण 100% भरण्याच्या मार्गावर. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडले. गोदावरी नदीपात्रामध्ये 30,794 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण 85% भरलं. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी नीरा नदीपात्रामध्ये 3,484 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पश्चिमच्या काच नदीला देखील पूर आल्यानं पिंपरी सरहद शिवारामधील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली गेली. अवघ्या महिनाभरामध्ये परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामधील भंडारी गावाजवळच्या ओढ्यावरून पुराचं पाणी. शाळकरी मुलांसह काही नागरिक रस्त्यांवर अडकले. जिल्ह्यामध्ये सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यामधील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढला. खबरदारी म्हणून चांदोली धरणामधून 10,260 क्युसेकनं पारणा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. महिला पुरामध्ये वाहून जाताना युवकांनी वाचवलं. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील सावरगाव तेली इथली घटना. पावसामुळे सावरगाव तेली नदीला पूर. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे उभी पिकं पाण्याखाली. गुडघाभर पाणी साचल्यानं शेताला तळ्याचं स्वरूप. कापूस सोयाबीनचं मोठं नुकसान. मुसळधार पावसामध्ये नागपूर वर्धा रोडवरील रहाटे कॉलनीजवळ मोठा झाड पडलं. रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद. अंबाजोगाई आगाराच्या एसटी बसमधील छताला गळती. अंबाजोगाई अहमदपूर मार्गावरील बसमध्ये प्रवाशानं चालकाच्या डोक्यावर छत्री धरली. एसटी बसेसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर. भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा गावामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस शेतामध्ये जाऊन फसली. गावकऱ्यांना बसला धक्का देण्याची वेळ. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. बीडहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला गळती. पाटोदा परभणी बसमधील प्रकार. प्रवाशानं मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विठ्ठल मंदिरातील गळतीची पाहणी. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून चौकशी केली. TV9 मराठीनं विठ्ठल मंदिरातील गळतीचं वास्तव समोर आणलं होतं. शनिशिंगणापूर देवस्थानातील 363 जुन्या कायम कर्मचाऱ्यांचा 4 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा. 6व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याची मागणी. चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला देखील पूर. चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले. नदीला पूर आल्यानं असंख्य भाविक अडकल्याची माहिती. रायगडमधील उरण कारंजा इथल्या मच्छीमार बोट खांदेरी किल्ल्याजवळ बुडाली. बुडालेल्या 8 पैकी 5 खलाशांनी तब्बल 9 तास पोहत किनारा गाठला. मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्यामधील पळासनेर जवळ भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. 2 जण गंभीर जखमी. टॉप लीडर्स रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डेमोक्रॅटिक लीडर अप्रुव्हल रेटिंगच्या यादीमध्ये मोदींना 75% अप्रुव्हल स्कोअरसह अव्वल स्थान. 1 ऑगस्टपासून UPI पेमेंटसाठी नवे नियम लागू होणार. UPI वापरकर्ते दिवसातून फक्त 50 वेळाच त्यांच्या खात्यातील रक्कम तपासू शकणार. वापरकर्त्यांना त्यांच्या फोन नंबरशी लिंक केलेली बँक खाती दिवसातून फक्त 25 वेळाच पाहता येणार.